राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी या संदर्भातलं मला वाटतं की वेळोवेळी कागदपत्र, आकडेवारी, पाठीमागचा त्याचा प्रवास या संदर्भातली माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी आपली मातृभाषा, आपल्या राज्याची राज्यभाषा आणि भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक यापूर्वी हा निर्णय केलेला आहे। काही ठिकाणी थोडे पुढे पाठीमागं इतर माध्यमांमध्ये करायचे आणि म्हणून केंद्र शासनाकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ही मागणी करण्यात आलेली होती आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साधारणपणे 22/5/2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या माध्यमातून अगदी CBSE माध्यमांच्या पण ज्या शाळा आहेत या सर्व देश पातळीवरच्या शाळांमध्ये त्या त्या राज्याची जी राज्यभाषा असेल ते शिकवणं त्यांना बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सांगायचं तात्पर्य की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी CBSEच्याही शाळा असतील, इतर मंडळांच्याही ज्या शाळा असतील, इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा असतील, या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं हे बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर CBSE बोर्डसह सर्व माध्यमांच्या शाळांच्यासाठी मराठी भाषा हा विषय त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेला आहे। मला आपल्याला अतिशय आनंदाने हे पण सांगायचं आहे की केंद्र शासनाने जे काही एक प्रारूप की कोणत्या विषयांच्यासाठी किती तासिका दिल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये 10 तासिका मातृभाषेच्या साठी असं प्रस्तावित केलेलं असताना आपल्या राज्याने 15 तासिका म्हणजे 35 मिनिटांचं 1 तास आठवड्याच्या साठी आपल्या मराठी भाषेच्या साठी दिलेले आहेत। म्हणजे जे काही प्रारूप आहे त्याच्यामध्ये 10 तासिका प्रस्तावित असताना आपल्या राज्याने 15 तासिका साप्ताहिकीमध्ये त्या ठिकाणी मराठी भाषेच्या साठी प्रस्तावित केलेले आहे। उलट जास्तीचा वेळ आपण मराठी भाषेला त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून इंग्रजी भाषा अगदी आपल्या मराठी माध्यमाच्या पासून तर इतर माध्यमांमध्ये पण काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेली आहे। ठीक आहे, काळाची गरज असेल आणि
त्या माध्यमातून जगाच्या पाठीवर देश पातळीवर त्याचे चांगले सकारात्मक पण परिणाम आपण बघितलेले आहेत. आत्ताच्या घडीला जे काही प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या साठी भारतीय 22 भाषा आहेत. या भाषांपैकी विद्यार्थी पालक जी भाषा निवडतील ती भाषा त्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं प्रारूप त्या ठिकाणी असणार आहे. आता भारतीय ज्या 22 भाषा आहेत त्या भाषांपैकी विद्यार्थी आणि पालक जे सांगतील त्या वर्गातले फक्त अपेक्षित असं आणि प्रॅक्टिकल की बाबा किमान 20 विद्यार्थी आणि त्याच्या पाठीमागे पण जे काही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे की 30 विद्यार्थी असल्याच्या नंतर त्या वर्गाला मान्यता देणं किमान. तर हे 20 किमान 20 पेक्षा जास्त विद्यार्थी जी भाषा मागणी करतील त्याप्रमाणे त्या भाषेचा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. त्यापेक्षा कमी संख्या असेल तर जे काही ई प्रणाली शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीच्या द्वारे त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाईल. आता जेव्हा आपण तिसऱ्या भाषेच्या विषयी बोलतो आहोत तर कोणती विशिष्ट भाषा ही विद्यार्थी पालकांनी घ्यावी असं कुठेही बंधनकारक नाही. मराठी भाषा हा विषय सर्व माध्यमांच्या मध्ये बंधनकारक. आताच्या घडीला जे काही तिसऱ्या भाषेच्या संदर्भात प्रस्तावित करण्यात आलेलं होतं तर साधारणपणे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रांच्या द्वारे काही लहान बाळांना मुलांना विद्यार्थ्यांना बडबड गीते या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे. साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही. शिक्षकांच्या साठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये आता उदाहरणार्थ लहान बाळांना मुलांना फुलं फळं खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ क ख ग घ जे आपण शिकवतो तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे. तिसरी पासून मग विद्यार्थ्यांना पुस्तक आणि इतर जे काही रुटीन प्रक्रिया असेल त्याप्रमाणे पुढे संपन्न केलं जाईल. मागच्या काही दिवसांच्या पूर्वी बालभारती हिंदी माध्यमाची पुस्तकं कुठे काळं फासणं जाळणं हे जे काही करण्यात आलं आणि जे काही असं एक प्रकारे दाखवलं गेलं की ऑलरेडी ही पुस्तकं विभागाने छापून बाजारामध्ये आणलेली पण आहेत, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत. तर असा कुठलाही प्रकार नाही. मी आपल्याला आणि ऑलरेडी यापूर्वी पण आकडेवारी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्याला आम्ही दिलेली आहे. किती माध्यमांच्या किती शाळा आहेत त्याची पण माहिती आपल्या समोर मी ठेवतो. मला वाटतं की काही हजारामध्ये
इतर माध्यमांच्या पण शाळा आहेत, ती यादी त्याप्रमाणे आहे इथेच आहे. साधारणपणे मराठी माध्यमांच्या 85,702 शाळा आहेत. 1,27,000 त्याच्या पुढे विद्यार्थ्यांची संख्या आहे. 4,55,000 शिक्षक बांधवांची संख्या आहे. इंग्रजी माध्यमांची 15,000च्या पुढे शाळा आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 66 लाखाच्या पुढे आहे, जवळपास 67 लाख. आणि 2,34,000च्या पुढे शिक्षक बांधवांची संख्या आहे. पुढे हिंदीच्या 5,000च्या पुढे शाळा आहेत. 12,52,000च्या पुढे विद्यार्थी आहेत. 37,000च्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. उर्दूच्या 1,600 शाळा आहेत. 4 लाखाच्या पुढे विद्यार्थी आहेत. 13,000च्या पुढे शिक्षक बांधव आहेत. गुजराती शाळा 322 आहेत. 33,000च्या पुढे विद्यार्थ्यांची संख्या आहे. 1,300च्या पुढे शिक्षकांची संख्या आहे. मग काही कन्नड, तामिळ, तेलुगू, सिंधी अशा माध्यमांच्या पण शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून, कदाचित 30-40 वर्षांच्या पेक्षा जास्ती कालावधीपासून या शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या शाळेंच्यासाठी जे काही आपले बालभारतीची पुस्तकं लागतात, गेल्या 30-40 वर्षाच्या पासूनची जी परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे ती पुस्तकं बाजारामध्ये आहेत. नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही, मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही. हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालायचं आहे. मला वाटतं की अनेक माध्यमांच्या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र गेल्या अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे. उदाहरणार्थ जसं मी आता सांगितलं की हे जे काही इंग्रजीपासून तर तेलुगूपर्यंत ज्या काही हजारातल्या शाळा आहेत, या शाळेंमध्ये त्रिभाषा सूत्र म्हणजे ती ज्या माध्यमाची शाळा असेल ती भाषा, मराठी बंधनकारक आहे, इंग्रजी, अशा पद्धतीने पहिलीपासून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण गेल्या अनेक वर्षांच्या पासून दिलं जात आहे. विद्यार्थ्यांची जर आपण संख्या काढली तर साधारणतः मी जसं आता सांगितलं की एकूण विद्यार्थ्यांची संख्या 2,11,00,000च्या पुढे आपली विद्यार्थी संख्या आहे आणि 1,00,000च्या पुढे शाळेंची संख्या आहे. इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर साधारणपणे 20 ते 25% म्हणजे या एकूण संख्येच्या त्रिभाषा सूत्र हे गेल्या अनेक वर्षांच्या पासून त्या ठिकाणी कार्यरत आहे. मी मुद्दाम अधोरेखित करतो, हे सर्व 30-40 वर्षांच्या पासूनचं कार्यपद्धती आहे. याच्यामध्ये अगदीच 1-2 वर्षाच्या पूर्वी काय बाबा नवीन गोष्ट त्या ठिकाणी आणलेली आहे अशातला कुठलाही भाग नाही. काल परवाच्याही बैठकीमध्ये ही माहिती तर आम्ही ठेवलेलीच आहे. आणि देश पातळीवर ज्या पद्धतीने आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही गठीत करण्यात आलेली आहे, तर ज्या राज्यांमध्ये ते सूत्र धोरण स्वीकारलं गेलं त्याची पण माहिती परवाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे.